वपुर्झाच्या भाग 5मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा स्वागत. चला तर मग सुरू करूया. नियतीच माणसाला काही सुखांना पारखं करते तेव्हा तिथं इलाजच नसतो. पण त्याहीपेक्षा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त. नेहमीच्या व्यवहारात माणूस वाघ असतो. फक्त सेक्सच्या बाबतीत तो कमालीचा हतबल आणि परस्वाधीन असतो. स्त्रीपेक्षा हळुवार असतो. त्याचे ते क्षण जपले तर तो बायकोच्या मागे एरवी पहाडासारखा उभा राहतो. पत्नी म्हणून तो कुठेही कमी पडले नाही. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीत सोडवते. बेदम कष्ट करून पै मिळवावी असं मला अनेकदा वाटतं. सिंहगड पाहायचा असेल तर तो पायी चढतच पाहायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात की विज्ञानाचा चमत्कार समजतो. इतिहास समजत नाही. प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्त्वाची बाब आहे. पण कितीही देखणेपणा म्हटलं तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात. नाविन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकींच्या वैरिणी. मोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतो म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं ते विचार देखणे वाटतात म्हणून, वृत्ती जुळतात म्हणून. नाविन्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकारापलीकडचं सौंदर्य दिसू लागते, अनुभवायला मिळते असं समजावं. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकोचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत. जे अमूर्त आहे त्याला मूर्त करू नये. जे अमूर्त आहे ते निराकार आहे. जे निराकार असतं ते अनंत असतं. विश्व व्यापून उरतं. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत. स्वप्नांची छायाचित्र बनवू नयेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात. रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात. तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो, त्याचं नाव अंतरंग. प्रत्येकाने काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरीराच्या जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे, ती सातत्याने प्राणवायूच्या शोधात असते. पण तरीही आपण घेतलेल्या वेडाला कुणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही इच्छा असते. अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेने चालू असतो. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल ह्याचं उत्तर पण नियतीजवळच असतं. काही माणसांचा व्यवसायच असा असतो की त्याला काळा वेळाचं शेड्यूल नसतं. म्हणूनच अनियमित वेळापत्रकाच्या माणसाला सांभाळायचं असेल तर कुटुंबातल्या इतर माणसांना काटेकोर दिनचर्या हवी. संशयी माणसं टॅलेंटेड असतात असं मुळीच समजू नका. तसं असतं तर संशयी वृत्तीच्या एकूण एक माणसांना समजलं असतं की आपल्या जोडीदाराला निव्वळ प्रेम करून आपल्याला जिंकता आलं असतं. संशयाच्या बेडीपेक्षा प्रेमाची बेडी तोडणं फार कठीण असतं. सेवानिवृत्तीनंतर अनेकांची अवस्था वगवत नाही. कुत्र विचारत नाही. नंतर पण काही माणसांचा मान टिकतो पूर्वी इतकाच. कारण ते अधिकारपदावर असताना सोसायटीने त्यांना जेव्हा सलाम केला तेव्हा तो खुर्चीला नव्हता आणि युनिफॉर्मही नव्हता. ती मानवंदना मिळवायला ती युनिफॉर्ममधल्या आतल्या माणसाला. काही माणसं खुर्चीचा आणि युनिफॉर्मचा उपयोग फक्त दरारा बसविण्यासाठी फायद्यासाठी करतात. त्यांनी घर शांत तृप्त असतात. वाममार्गाने पैसा मिळवायला कधी आम्ही बायकाच नवऱ्यांना भरीस पाडतो. ऐश आरामाचा आम्हाला प्रथम मोह होतो तो स्पर्धेतून, नथिंग एल्स. घरात पूजा असते, शेजारी पत्नी असते, त्या क्षणी ती फार वेगळी भासते. घरात एरवी आसपास वावरणारी व्यक्ती आपली पत्नी असली तरी ती मुलांची आईच जास्त असते. होम हवन पूजा अर्चा ह्यावेळी जेव्हा ती शेजारी येऊन बसते त्यावेळेला मात्र ती फक्त पत्नी असते. हातात हात लावा मम म्हणा ह्या आदेशासरशी अंगावर शहारा उठवण्याची तिची शक्ती कायम असते. धार्मिक विधी पार पाडल्यानंतर
मनाला जी टवटवी येते ती विधीमुळे की पत्नीच्या कोऱ्या स्पर्शामुळे. माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत, जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्त्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही, एकमेकांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे आणखीन कोणाला तरी समजावं असं त्याला वाटतं. असं का? ह्याला उत्तर नाही. भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात. दोन पुरुषांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख करताना म्हणे वयातलं अंतर पाहायचं असतं. हा एक विकृत संकेत. अरे, प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीचा असतो. व्याकरण न समजणाऱ्या एवढ्याशा 2-2.5 वर्षांच्या मुलांचं बोलणं विलक्षण गोड वाटतं. बायकोने नवऱ्याला ए म्हणणं आणि एवढ्याशा जीवाने ए बाबा म्हणणं ह्यात फरक आहे की नाही? सगळ्या स्त्रियांच्या मागे हात धुवून लागायला नियतीला वेळ पुरत नसावा. म्हणूनच तिने नवरा नावाचा प्राणी निर्माण केला. तिच्या इतका लहरी असं का? ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर न देणारा आपण पहिल्यांदा मन कधी मारलं हे कुणालाच सांगता येत नाही. आणि मनासारखी मुरदाड गोष्ट जगात कुठलीच नाही. प्रत्येक हौस पुरवून घ्यायची त्याला सवय लागली की ते जन्मभर हौस भागेल कशी का? एकच छंद घेणार. मन मारायची तुम्ही सवय जडवून घ्या. तसं केलं तर तृप्तीच्या क्षणीही मन कासावीस होणार. त्यातही ते मन हुरहुर शोधायचा यत्न करणार. आपण पहिल्यांदा मन कधी मारलं हे कुणालाच सांगता येत नाही. आणि मनासारखी मुरदाड गोष्ट जगात कुठलीच नाही. प्रत्येक हौस पुरवून घ्यायची त्याला सवय लागली. ते जन्मभर हौस भागेल कशी हा एकच छंद घेणार. मन मारायची तुम्ही सवय जडवून घ्या. तसं केलं तर तृप्तीच्या क्षणीही मन कासावीस होणार. त्यातही ते मन हुरहुर शोधायचा यत्न करणार. काही जात नसतं तेव्हाच लोकांना जास्त उचापती हव्या असतात. ज्याला थोडी का होईना झीज सोसावी लागते तो विचार करून बोलतो. राजकारणी, मुत्सदी, विचारवंत, तत्वनिष्ठ, धार्मिक किंवा सामाजिक कार्य करणारे किंवा जबरदस्त पैसा कमवणारे व्यापारी वगैरे अशी जी काही हेतू ठरवून जगणारी माणसं असतात त्यांची केस आपण सोडून देऊ. पण बहुतांशी जी सामान्य असतात त्यांना तुमच्या जगण्याचं प्रयोजन काय हा प्रश्न विचारला तर माहीत नसतं. अशी जी माणसं असतात ती सगळी पूर्वतयारीशिवाय जगतात. इतिहासाचा तास संपला की भूगोलाच्या वह्या पाकिटातून काढायच्या. इतिहास 2 तास ओळीने शिकवायचा असं मास्तरांनी ठरवलं तर इतिहासच शिकायचा. गंमत म्हणून समोरच्या भाकावरच्या मुलाला टप्पल मारावी किंवा खिडकीतून बाहेर एखाद्या झाडाकडे उगीचच बघावं असं ह्या मंडळींना वाटत नाही. म्हणून शाळेत जेव्हा ऑफ पिरियड येतो तेव्हा ह्या माणसांची अवस्था केविलवाणी होते. आलटून पालटून पाकिटातल्या वह्यांची उलटापालट करण्यापलीकडे ती जात नाहीत. ही सगळी जमात कोणत्याही कॉलेजात गेली जरी अगदी MA झाली तरी ती जमात उत्कृष्ट नोकरी करते. MA नंतर नोकरी संपते. MAOच्या वर्गात ह्यांचा मुक्काम. MAO म्हणजे मोस्ट ऑबिडियंट. अशा माणसांचे आठवड्यातले 5.5 दिवस छान जातात. शनिवार रविवार म्हणजे ऑफ पिरियड्स. रिकाम्या तासांचा विचार आयुष्यभर केलेला नाही. ही माणसं मग स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्याला तर मुळीच जगू देत नाहीत. इतर माणसं स्वतःचं मन रमवू शकतात ते त्यांना बघवत नाही. ह्या माणसांना स्वतःभोवती वर्तुळ निर्माण करता येत नाही आणि त्यांनाही कुणी आपल्या वर्तुळात घेत नाही. अशा माणसांना समाजात, मित्रवर्तुळात, नातेवाईकांत जागा मिळते. ती दया म्हणून, माणुसकीचं नातं जपायचं म्हणून. जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का उमटवावा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात. आपण असे का झालो ह्याचा शोध कोणीतरी खनपटीला बसल्याशिवाय घेता येत नाही. एखादी कृती आपल्या हातून झटकन घडते. ती का घडली ह्याचं उत्तर तात्काळ सापडत नाही. आपण यशस्वी का झालो हे ज्याचं त्यालाही सांगता येत नाही. अयशस्वी माणसात समाजाला स्वारस्य नसतं. म्हणून यशाची व्याख्या काय हे अनेकांना हवं असतं. कारण परंपरा लोकांना नंतर शोधाविषयी वाटते. प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याचं पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणाने जुना झालेला असतो. नंतरचा आनंद पुनरुक्तीचा असतो. क्षणभंगूर हे विशेषतः आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहिजे. वैराग्याची व्याख्या ही तशी सोपीच. पुनरुक्तीतला आनंद संपन्न म्हणजे वैराग्य. स्वैराचारी व्यक्तीची व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, कोणतंच बंधन मानित नाही.
थोड्याफार आचारांची चाड बाळगणाऱ्या माणसालाच केव्हा तरी स्वातंत्र्य मिळवावंसं वाटतं. अशी माणसं आपल्या गरजेनुसार स्वातंत्र्य मिळू शकेल ह्याच्या आनंदातच स्वेच्छेने पारतंत्र्यात रममाण होतात. भूतकाळाशी माझा संबंध नाही. न परतणाऱ्या काळावर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी टाकणं सोपं असतं. भविष्यकाळ किती दिवसांचा लाभणार हे माहीत नसतं. परमेश्वराने माणसाला बुद्धी दिली ती वर्तमानाशी नातं टिकवावं म्हणून. त्याचा उपयोग आपण भूतकाळाचे गोडवे गाण्यात किंवा उद्धार करण्यात घालवतो आणि भविष्यकाळाचा उपयोग आश्वासनं देण्यासाठी. वर्तमान काळाचा संबंध कुणाशीच नाही. जाता येता शिवाजी महाराजांना हार घालायचा, नाहीतर गांधी की जय म्हणायचं. वर्तमान काळ वापरण्याची अक्कल असलेल्यांची आपण पूजा करत आहोत हे पुतळ्यांना हार घालतानाच विसरायचं. ते झालं की पंचवार्षिक योजना म्हणजे आश्वासनं, त्यासाठी जागतिक बँकेचं कर्ज, सतत भीक मागायची, बेसुमार कर लादून जनतेसमोर कटोरा पसरायचा आणि परदेशांसमोर झोळी फिरवायची. चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असतं का? हो आणि नाही. ही तुलना नावाची राक्षसीन जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केला की संपलं. ही राक्षसीन येताना एकटी येत नाही, तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हाला बहिणीच्या स्वाधीन करते आणि दुसऱ्या मनाचा बळी देण्यासाठी ती निघून जाते. ह्या बहिणीचं नाव तडजोड, जी तुम्हाला आयुष्यभर साथ देते. प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, निष्ठा, राष्ट्रीय धर्म वगैरे वगैरे मूल्य हा एका युगाचा धर्म होता. तेव्हा भ्रष्टाचार, लाललुचपत, दिरंगाई ह्यासारखे प्रकारच नव्हते. आता ह्या गोष्टी केल्याशिवाय कामच होत नाही. एक काळ साधुत्वाचा होता, आता भोंदूगिरीचं राज्य आहे. चांगलं वाईट ठरवायचंच नाही. सातत्याने भ्रष्ट कारभारावर एक देश 35 वर्षांच्या वर जगू शकतो. हा वेगळेपणा आपण सिद्ध केलाय की नाही? जगायचं आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं म्हटलं की भूतकाळ ही हवा आणि स्वप्नही हवीत. केवळ कटू आठवणींचा भूतकाळ भरलेला असला तरी तो हवा. त्याच्या आठवणीही हव्यात. भोगून पार केलेली संकट आणि यातना त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात. त्याची नशा माणसाला गस्त बनवते. मस्तवाल नाही. वर्तमान काळ मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो, कारण ह्या माणसाच्या गरजा क्षणांशी निगडीत असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं की यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळाचं ओझं पेलायलाही सामर्थ्य लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला भूतकाळाचं ओझं टाकतो. काही रम्य आठवणींची नजराने देण्याचं सामर्थ्यही भूतकाळाचंच असतं. अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायचं असतं ती माणसं गेलेल्या काळाचं काही देणं लागत नाहीत. हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं. कर्तव्याची जाणीव तीव्रतेने जतन केली की काम कोणतं करत आहोत हा विचार गौण ठरतो. फक्त कामच करायचं ठरवलं की मोजकी कामं केल्यावर इतर काम आपण नाकारू शकतो. आवडीच्या कामाला प्राधान्य दिलं जातं. ते कामही पुरून उरण्याइतकं असतं आणि तरीही जी कामं राहतात किंवा आपण टाळतो त्यासाठीच हाकाटी सुरू होते. संसारासाठी राबूनही श्रेय हरवून बसावं लागतं. काम आणि कर्तव्य ह्यांतला फरक नेमकेपणाने समजावा लागतो. चोख कर्तव्य बजावणाऱ्या माणसांचा आनंदही स्वावलंबी असतो. नेमून दिलेल्या कामांना मी स्वीकारलेल्या कामांचे गणवेश चढवले. काम आणि कर्तव्य ह्यांत मग फरक राहिला नाही. म्हणूनच ही बाई इतकी आनंदी कशी राहू शकते ह्याचं कोडं इतरांना उकललं नाही. अनेक कोडी उकलण्यापलीकडची असतात, कारण निव्वळ उभे शब्द आणि आडवे शब्द ह्यांच्या चौकटी ती सजवताही येत नाहीत. वृत्तीप्रमाणे माणूस समर्थन शोधतो. ती समाधानकारक समर्थन सापडल्यावर तो तसं वागायचं ठरवतो. आधी वृत्ती की आधी समर्थन ह्याचा शोध घेण्यातही अर्थ नाही. जोपर्यंत त्याचे फटके ज्याचे त्याला बसत नाही तोपर्यंत वृत्तीही तशा राहतात आणि समर्थनाची शक्तीही. वृत्तीवर कोणाचाच विजय मिळवता येत नाही. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमान काळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही. आयुष्यात नुसती गुणवत्ता उपयोगी पडत नाही. वेळेचं भान ठेवणं महत्त्वाचं. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या गुणगान माणसांचा आक्रोश
म्हणजे इतिहास. टॅलेंटेड पण वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते. प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या रूपाने दुसरं बालपण जगायची संधी मिळवून देतं आणि काळाबरोबरच पुढे जाऊन सुधारलेला समाज तुमच्या मुलांचं बालपण तुमच्या बालपणापेक्षा समृद्ध करतं. जनरेशन गॅपच्या नावाने हाकाटी करण्यापेक्षा आपण आपलं बालपण नव्याने अनुभवावं अशी वृत्ती असते. तेव्हाच आपल्याला लहानपणी न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात ह्यासाठी धडपडावंसं वाटतं. तुमचं सगळं बालपण दुःखाने भरलेलं होतं. ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो? आम्ही कोण आहोत? जनावरं? छे, आम्ही पूर्णत्वाने जनावरं झालो तर चांगलं होईल. जनावरं वाजवीपेक्षा जास्त खात नाहीत. जनावरं बलात्कार करीत नाहीत. जनावरं सज्जनांची राजरोस हत्या करून दयेचा अर्ज करीत नाहीत. वर्तमान काळ बोलायचा नसतोच, तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल, त्यातल्या त्यात दुःखाच्या हकीकती, त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. झाडाझुडपांत फुलं जशी उगवतात तशी ती बघायची नाहीत. वेगवेगळ्या आकाराची भांडी आणायची, त्या भांड्यात बाणांची शय्या करायची आणि मग कर्दळीच्या पानापुढे निशिगंधाला ताटकळत ठेवायचं आणि आफ्रिकन लिलीच्या घोळक्यात गुलाब रोवायचे. त्या काट्यांच्या शय्येवर फुलांना डुलायचं, लावायचं, म्हणायचं इकेबाना. तशी जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. त्या दुःखाचा इकेबाना करायचा. झाडं तसं करत नाहीत. फुललेल्या फुलाच्या पाकळ्या गळत असतानाच इकडे देठाला नवा हुंकार उमटत असतो. मी तेवढंच मानते. त्याने भागतं. 2च मिनिटांपूर्वी वाऱ्याची झोक येऊन गेली ह्याच्या निव्वळ आठवणीने किंवा आता वारं येईल ह्या प्रतीक्षेवर ह्या क्षणी उकडण्याचं थांबतं का? मोठ्या अपघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करणारा त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे. माणूस थांबतो, शिनून जातो, खचतो, पण पुन्हा सावरतो. तो शिनवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही. नव्या उमेदीने मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो. आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई वडील म्हणजेच नवरा बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना तुला अक्कल नाही म्हणून गप्प बसवतो. त्यांना अक्कल असते का? नसते, म्हणूनच ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो, आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं ह्यात जे सूक्ष्म अंतर आहे तिथं मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांना मग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सब्जेक्टिव्हली बोलत नाहीत, ऑब्जेक्टिव्हली बोलतात. ह्या उलट आपण सब्जेक्टिव्हली जगतो. आपण कसे जगतो ह्याचाच पत्ता लागत नाही. आपण सगळे कडून ॲटोमॅटिककडे दौड करीत आहोत. आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होत नाही. साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते तिचे बळी होतो. डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ॲटोमॅटिकली उत्तरं मिळतील ह्या भ्रमात आपण वावरतो. मुलांचा उपयोग मग साक्षीदाराऐवजी आपण साक्षीदारासारखा करतो. मुलंही मग कल पाहून बोलायला शिकतात. 4 अपशब्दांपेक्षा अनावश्यक अनुकंपा ही कोणत्याही धारदार शस्त्रापेक्षा जास्त तीक्ष्ण असते. अनेक प्रारंभ होणाऱ्या आपल्या मुळाक्षरातला शेवटचा गारडाचा डब्बा ज्ञ आहे. आयुष्याच्या ह्या रेलगाडीचं प्रयोजन संवाद हे आहे. प्रवासातल्या सगळ्या सवंगड्यांना जोडण्यासाठी सहनशक्तीचे बफर्स बसवले तर प्रवास सौख्याचा होतो. बफर्सची ही कमिया ज्यांना समजत नाही त्यांना ह्या इंजिनला डायरेक्ट ज्ञ हा गार्डचा डबा जोडला असं समजावं आणि ह्या देशात ते आवश्यक आहे. इंजिनपासून गाडीपर्यंत मतपेट्यांच्या डब्यांची ही लोकशाही एक्सप्रेस अज्ञ प्रवाशांशिवाय राजधानीपर्यंत कशी जाणार? माणसाचं मन फार विचित्र असतं. आपण एखाद्या आजारी माणसाला भेटायला जातो तेव्हा त्या आजारी माणसाला त्याची विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही. त्याच्या मनात हा भेद कायम असतो की भेटायला येणाऱ्या माणसांचं विश्व हे निराळच असतं.
धडधाकट माणसाचं विश्व ते, आपलं आजारी माणसाचं विश्व वेगळं, हा विचार त्याला कायमच सतावतो. आजारी माणूस इतरांशी चिडल्यासारखा वागतो. त्याचं हेच कारण, त्या आजारी माणसाला जेव्हा त्याच्याही पेक्षा गंभीर अस्वस्थतेला रोगी दिसतो तेव्हा त्याला खरं समाधान होतं. एरवी इतर धडधाकट माणसं व आपण ह्यात फार मोठं अंतर पडलं आहे आणि जे काही बरं वाईट व्हायचं आहे ते आपलं होणार आहे. धडधाकट माणसं शाबूत राहणार आहेत. ह्या विचारापायी तो चिडचिडा व आगतिक झालेला असतो आणि थोड्याफार फरकाने संकटात सापडलेला माणूस हा आजारी माणसासारखाच असतो. त्याला सहानुभूती नको असते. त्याला आपल्यापेक्षा मोठ्या संकटात सापडलेला माणूस पाहायला हवा असतो. आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे ह्या विचारापेक्षा आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेवढी वाईट नाही हा विचारच त्याला तारून नेतो. आयुष्यात तो जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसेल किंवा कोणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. हे स्वातंत्र्य ज्या भगिनींना मिळत नाही त्यांच्या संसाराचं काय होतं हे त्यांच्या भूमिकेत जाऊन पाहावं. अंतरावर राहून यू हॅव टू ॲक्सेप्ट असं ओठाच्या लिपस्टिकला धक्का लागू न देता म्हणणं फार सोपं असतं. निसर्गाने माणसाला फार अफाट शक्ती दिलेली आहे. स्वतःत असलेली निर्मितीची शक्ती त्याने स्त्री पुरुषांना बहाल केली. म्हणूनच नवरा बायको जेव्हा तादात्म्य पावतात, एकरूप होतात तेव्हा स्वतःसारखाच एक चालता बोलता जीव निर्माण करू शकतात. इतकी एकरूप जी जर वैचारिकदृष्ट्या भावनात्मकदृष्ट्या पुन्हा होतील तर स्वतःच निर्माण केलेल्या संततीला ताब्यात ठेवू शकणार नाहीत. असं कसं होईल? माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरूपात कुठं कशी प्रकट होईल हे सांगता यायचं नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वंसक होईल हेही सांगणं कठीण आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतो. अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही. एखादी व्यक्ती जाता जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला एखादा कॉमेंट करते तेव्हा त्याचं फक्त नवल वाटतं. पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. पृष्ठभागावरून नुसतंच वाहून गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरून ठेवलेलं किती हे बोरवेल खणल्याशिवाय कळत नाही. वर्ष संपलं की आपण नवीन कॅलेंडर आणतो. काही वाणी सामानासमोर फुकट देतात. कधी कधी कॅलेंडरसारखी आपण अनावश्यक वस्तूही विकत घेतो. प्रत्येक महिन्याला वेगवेगळं चित्र असलेलं, कधी जाहीरपणे लावता येणारं किंवा लावता न येणारं भारी कॅलेंडरही आपण पळवलेलं असतं. कितीही आकर्षक म्हटलं तरी त्याचं नाविन्य किती काळ नाविन्य इतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल. भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणाऱ्या रिकामटेकड्यांना कॅलेंडरवर कोणतंही चित्र चालतं. व्यक्तिमत्व घडणाऱ्या माणसांच्या बाबतीत तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात. प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर. तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की प्रत्येक श्वासाचं दाम मोजून श्राम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणूस एकच आहे. बुद्धी, मन आणि शरीराचं दान करून ह्या माणसाने कॅलेंडरचा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे. मला मूल वृत्तीने जसं व्हायला हवं असं आपल्याला वाटतं त्यानुसार आपण त्याचं नाव ठेवतो आणि मूल प्रत्यक्षात असं असतं ते 8 वर्षांनी समजतं. तेव्हा वृत्तीप्रमाणे नाव बदलावं. एक असतो आदर्शवाद, दुसरा वास्तववाद. परदेशातल्या वास्तव्यामुळे मी पहिला राहिलोच नाही. 3च वर्ष मी जेमतेम तिथं होतो. पण त्यापूर्वी जिथं माझं आयुष्य गेलं ते घर मला फरक वाटायला लागलं. नवल वाटतं. त्याचं असं आहे, पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो, काही वाटत नाही. तो अंगावरच हळूहळू सुकतो तेव्हा त्याचंही काही वाटत नाही. सुकला नाही तरी ओल्याची सवय होते. पण म्हणून कुणी ओला शर्ट अंगात घाल म्हटलं तर कसं वाटतं? परत आलो तेव्हा असंच झालं. ओला शर्ट वाळवायच्या आत पुन्हा घालायला लावल्याप्रमाणे. इंग्लंड, अमेरिका खरोखर एवढे ग्रेट देश आहेत का विचारायचं कारण तुम्ही काय पाहताय ह्याच्यावर आहे. मला तिथं प्रत्येक माणूस दिवसाचं मिनिटनी मिनिट वापरताना दिसला. खरी संपत्ती वेळ हीच. मी फक्त तेवढंच टिपलं. तो देश समृद्ध का झाला ते मला समजलं. त्या दिवसात
दिवसापासून वावदुकगिरीला मी फाटा दिला. अनेक टॅलेंटेड माणसं वेळ न सांभाळल्यामुळे कशी वाया गेली ते मी पाहिलं. वेळेचं महात्म्य मला अमेरिकेने शिकवलं. मुळाक्षरं, बाराखडी म्हणा आणि वर्णमाला सगळेच शिकतात, पण ह्या वर्णमालेत सुसंवादाला सु मिसळला तर त्याचीच सुवर्णमाला होते. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. पायाखालची वाट स्वतःची असावी. ती सापडेपर्यंत प्रवासाचा प्रारंभ करू नका. निसर्ग जवळून दिसावा म्हणून प्रवासात दुसऱ्या प्रवाशाची दुर्बीण उसनी मिळू शकते, पण डोळ्यांचं काय? ते स्वतःचेच लागतात. ते डोळे मिळवा. तुमच्याजवळ ते आहेत. त्या डोळ्यांजवळ शक्ती पण असेल, पण तुम्ही त्याचा शोध घेतलेला दिसत नाही. शिकारीत मचाण बांधून देणारा मिळवता येतो. सावजाला उठवण्यासाठी हाकारे गोळा करता येतात, पण सावज टिपण्याचं काम शिकणाऱ्याचं असतं. तेच आयुष्यातल्या प्रत्येक व्यवसायाचं टिपण हा महत्त्वाचा घटक तुमच्या सध्याच्या धडपडीतून तुम्हाला प्रसिद्ध मिळेल. सिद्धीचं काय, तेव्हा काय मिळवायचं ते ठरवा. दुसऱ्याची दुर्बीण वापरायची की फक्त नजरेची ताकद आजमावून पाहायची ह्याचा विचार करा. नजरेची शक्ती वाढवली तर जवळच आणि लांबचं पण दिसेल. ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान बदलतं आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती. पैशाचं पाकीट चोरीला गेलं तर त्याचा तेच पाकीट हवं असतं. जीवाभावाची व्यक्ती जवळ असली तरीही त्याचं मन मारल्या गेलेल्या पाकिटाभोवतीच फिरतं. सोडून गेलेले व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही. कोणताही उपदेश उपदंशासारखा वाटतो. भक्तिरस सक्तीसारखा वाटतो. बेदम कामात स्वतःला गुंतवून घ्या. हे सांगणं म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपले हे कुणाला सांगू नका. प्रवास करा असं म्हणण्यासारखं आहे. स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चार चौघांत आपल्या मित्राशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कसं वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समान धर्मियाच्या शोधात असतो. बर्ड्स ऑफ द सेम फीदर्स फ्लॉक टुगेदर म्हणतात. ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपलं वर्तन कसं होतं आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटलं तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो. कुणी कुणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहर येण्याचा काळ संपला हे जाणावं. जगण्यासाठी प्रयोजन मिळाले की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत बसतो. बायको, प्रेयसी, मुलंबाळं, नोकरी, पद, प्रतिष्ठा, पैसा, वाहन, कीर्ती, मान सन्मान, जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे. व्याप वाढत गेला की बँकर शोधायचे. घाट संपला की गरजेपुरते जोडलेले बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळपळीत गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरू. अशा एकटेपणात ज्या माणसांकडे त्यांचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं त्या माणसांच्या नेरे पांडुरंगाच्या आरोळ्या सुरू होतात. स्तुती हा प्रकार फार काळ नशा टिकवत नाही. कालांतराने निखळ स्तुती काहीही साधत नाही. रस्त्यावरून बँड वाजत गाजत जातो. बँड घरासमोरून जाताना आपण जितका ऐकतो तितकाच पुढच्या घरासमोर गेला की आपल्या घरापुरता तो संपला. दार ठोठावून ते उघडायला लावून थेट माझघरापर्यंत येणारे आणि तिथंच रेंगाळणारे सूर वेगळे असतात. नुसत्या स्तुतीचं तसं असतं. बँडसारखा आवाज मोठा पण त्याच गतीचे विवरणाराही. प्रत्येक पुरुषाच्या बायकोला असं वाटतं की आपण फार सहनशील, साध्या भोळ्या मुकपणाने संसारातले फटके खाणारे आहोत आणि आपला नवरा एकदम इब्लिस आहे. त्याला जहांबाज बायको मिळणं फार जरुरीचं होतं. वास्तविक प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्याची यथास्थिती गंभीरपणाने सावधगिरीने संसार करत असते. तरीही दुसरी बाई तिला फटकळ वाटते. नवऱ्याचा मान न सांभाळणारी दिसते आणि तिला वाटतं की अशी बाई आपल्या नवऱ्याला मिळायला हवी होती. माणूस एकदा बाजूला पडला की पार उतरला. मग स्पष्ट वक्तेपणाला फटकळपणाला म्हटला जातो. मोकळ्या वृत्तीला वयात ह्या विशेषणाचा आहेर मिळतो. व्यवहाराला चोख असलेल्या माणसावर बिलंदरपणाचा शिक्का मारला जातो. थोडक्यात उपजत असलेल्या गुणांची शंका घेतली जाते. सावळेपणा
काळेपणाला काळेपणा म्हटलं जातं. दुर्गुणांना अनेक रूपं धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकी ती आकर्षक असतात. उदाहरण देऊ? अवश्य. मारीचाने स्वर्णमृगाचं रूप घेतलं. एवढा एकच पुरावा खूप झाला. वास्तवापेक्षा जास्त आकर्षक होता आलं नाही की मग वास्तवाचीच नक्कल करायची. हेही देवादिकांना केलं. नलासारखे 5 नल मग दमयंतीच्या दरबारात कडमडले तर इंद्राला डिट्टो गौतमच व्हावा लागलं. निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही. अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन करतात. अशा माणसांना सांभाळताना आपली सहनशक्ती कमी पडते. त्यासाठीच थोडी शक्ती कमवावी लागते. विरंगुळ्याचे क्षण मिळवावे लागतात. त्याहीपेक्षा विरंगुळा नेमका कोणता त्याचा मागोवा घ्यायचा असतो. तो काहींना माहीत असतो. ते अकारण नाकारतात. त्या नाकारण्याचा एक जास्तीचा संग्राम सुरू होतो. 2 आठवड्यावर युद्ध सुरू होतं. नामस्मरणात न रमणारी माणसं जप-जाप्य आणि एकांताचा जास्त पाठपुरावा करतात. काही ड्रिंक्स घेतात आणि दोघंही अशांत राहतात. अपायावर उपायही नेमका पकडण्याचं भाग्य किंवा बुद्धी ज्यांच्यापाशी ते आयुष्याचे स्वामी होतात. ज्या माणसाला सतत वाटतं की आपल्याला गर्व नाही तेव्हा ते तसं वाटणं हाही गर्वाचाच एक भाग असतो. गर्व मुळातच नसावा. पण हा भलताच आदर्शवाद झाला. त्याच्या जागी आनंद ठेवला मानला तर मग कोणतीही घोषणा गर्वाने करण्याऐवजी आनंदाने करावी. सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील. सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल आईपेक्षा मोठं कसं होईल? मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकते नाही. ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही, त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्भवत नाही. प्रतिसादाची पण त्या वस्तूकडून अपेक्षा नसते. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तरच 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत. सगळ्यांच्या द बेस्ट हेल्पिंग हँड इज ॲट द एंड ऑफ युअर आर्म्स. सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्यांच्या आयुष्यातला सर्वांत अपमानास्पद क्षण कोणता? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण. यांत्रिक हालचालीचे हसता येतं. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तींचा फोटो नव्हे. ह्या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात असं कुणी म्हटलं तर नव्याने प्रसन्न कुठे वाटतं. आणि रडताना कुणी फोटो काढत नाहीत. रडणं भोगायचं असतं, हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगळे सोरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं. आपला अहंकार ज्यांना खपत नाही अशी माणसं स्वतः अहंकारी असतात. ती आपोआप अंतरावर राहतात. म्हणून आपण मुक्त आणि आपल्यावर जी अवलंबून असतात ती नम्रतेने वागतात. त्यांचाही उपद्रव नाही. परस्वाधीन माणसं बलवानांचा वापर कसा करतील? मला पुष्कळदा प्रश्न पडतो की एखाद्या नामवंत माणसाचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? इथपासून अन्य तपशिलात कुणालाच स्वारस्य असतं. कलावंतांचं आणि रसिकांचं आमनेसामने जे 3 तासाचं नातं असतं त्यातला प्रत्येक क्षण त्याने चिरंजीव करायला हवा आणि हे त्याने प्रत्येक प्रयोगात केलं पाहिजे. इथं कालची मैफल रंगून उपयोग नाही. तुमच्या नावामागे अभिनय सम्राट, गानकोकिळा, गानत तपस्विनी अशा लोकमान्य किंवा पद्मश्री, पद्मभूषणासारख्या सरकारी किरापती ह्यांपैकी काहीही असो, रसिकांच्या मनातलं सिंहासन कायम मृत असतं. इथं प्रत्येक प्रयोगात राज्याभिषेक हवा लागतो. ह्या सिंहासनासाठी एकदा शपथविधी करून कारकीर्द संपतो. धुमाकूळ घालण्याची लोकशाही नाही. प्रत्येक प्रयोगात रसिकांकडून राजवस्त्र मिळवायची आणि हेची दान देगा देवा होई तो शपथविधीचाच सोहळा करावा लागतो. याच्या नंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय.